तर इथे ना मी केस धुतले होते आणि केस वाळवत होते, कारण की त्या दिवशी एवढा पाऊस आला होता आणि खूप थंडी वाजत होती. नाही तर मी हेअर ड्रायरचा वापर कधीच नाही करत, म्हणजे असून पण मला कंटाळा येतो. ते केस मी असेच टॉवेलने पुसते ना असेच सुकवते, कधीच यूज नाही करत. पण त्या दिवशी केला थंडीमुळं, कारण एवढा पाऊस झाला आणि एवढी थंडी वाजत होती. त्याच्यानंतर जर कोणाला हे हेअर ड्रायर पाहिजे असेल फिलिप्सचं, एवढं भारी ना, खूप दिवसाचं घेतलेलं आहे, पण अजून पण म्हणजे खराब वगैरे नाही झालं. आणि मी नाही वापरत, पण बाकीचे वापरतात, माझे मिस्टर वगैरे आणि कोणी अनुष्का ते आले तर. आणि अनुष्काने एकदा ना माझं हेअर स्ट्रेटनर वापरलं होतं, तर तिला खूप सारे कमेंट्स आले त्या सुरेखा त्याच्या व्हिडिओ खाली का ते आम्हाला त्याची लिंक दे म्हणून, त्या हेअर स्ट्रेटनरची. आणि ते खरंच खूप भारी आहे. मी तर अजूनपर्यंत कधी वापरलं नव्हतं, फक्त एक मामाच्या मुलाचं लग्न होतं आता पाठीमागं, तर तेव्हा थोडेसे केस ना त्याने स्ट्रेट केले होते. तुम्हाला मी पुढे दाखवते. ते खरं स्ट्रेट होतात त्याने केस मस्त. आणि त्याची पण लिंक खूप जणी मागत होत्या सुरेखा त्याच्या व्हिडिओ खाली, अनुष्काने वापरलं होतं ते. तर आत्ता मग सहज मला आठवलं, त्या दिवशी मी काढलं, तर म्हटलं कुणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक दिली. खरंच स्ट्रेट होतात. मी एवढं केलं नाही, मी खूप फास्टमध्ये फक्त केलं नाही, तर वेळ देऊन केलं ना, म्हणजे लई वेळ पण नाही, असं नॉर्मली थोडं तरी व्यवस्थित केलं ना, खूप मस्त स्ट्रेट होतात. हेअरस्टाईल पण छान करते ते मग स्ट्रेट केस झाल्याच्या नंतर. आणि माझे केस खूप करली, तुम्ही बघितलं असेल त्या मानाने हे खूप स्ट्रेट झाले. मी खूप घाईमध्ये करत होते, कारण मला कामं होते, त्याच्यामुळं मी फक्त फिरवलं तर एवढे स्ट्रेट झाले होते. आणि जर मस्त केले ना तर लय छान होतं स्ट्रेट. खूप भारी आहे फिलिप्सचं पण. हे दोन्ही पण प्रॉडक्ट जर तुम्हाला पाहिजे ना तर मी त्याची लिंक देईल तुम्हाला. तर संध्याकाळचे 8 वाजले ना, आमचा चालला आहे स्वयंपाकाची तयारी. आणि असून आज अशी मस्त भाजी बनवलेली, दोघांचा सेपरेट मेनू आहे, डायरेक्ट अलग. हे बघा, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडं तुम्ही, आता आहे ना या ठिकाणी 2 त्याच्यामध्ये केलेली आहे. इकडं माझी आहे ही भाजी, माझी इकडं होती आहे, आणि आशूची ना त्या कढाईमध्ये आहे तिथं. आणि तिकडं राईस लावलेला आहे, आणि इथं अशी भाकरी बनवणार आहे. फक्त दोघांसाठी 2 भाज्या अलग अलग आहे बघा आपली. हा 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 हा, इकडं अशीच. तर आता बघू कोणाची भारी लागते, आपण टेस्ट करून तर दोन्ही भाज्या बघणार आहे. आणि आज पण विरा आलेली नाही. आज असं वाटलं होतं विरा येईल, मला पण करमत नाही, बोर झालाय पण. आणि विरा बोलत पण नाही वरून. मी तर तयारीत आहे फार, नाही जर आलो मी आज गाडी धुवून तयारीतच होतो. मला जाईन घेऊनच येईन आता तिला. पण काय ती यायना म्हणजे पावसामुळे नाही आली, नाही आली असती आता. काय जायचं नाही म्हणती का? पण चला आता बघू ना, किती दिवस नाही, उद्या येणार आहे ना. तर चला झाल्यावर दाखवतो तुम्हाला, उद्या येईल विरा. हे बघा हे बनवलेलं आहे, आणि माझं इकडे नाही वेगळं आहे, याच्यात वेगळे इन्ग्रेडियंट घातलेले, याच्यात वेगळे टेस्ट वेगळी लागणार आहे. हे चॉईसचे पीस आहे, आपले उरले सुरलेचे पीस आहे. काय खोटं बोलू नको, खोटं. हड्डीचे पीस म्हणे मला द्या, आणि उरलेले मग आपले ह्याचे. आता हे पण खोटंच बोलायचं का? ती खोटं बोलते बायको माझी ना, खोटं बोलायला एक्सपर्टच झाली बरं का. पण काही असो, अरे बदनामीचा काय शॉट आहे इथं, तू बोलती म्हणून. बरं चला आता आम्ही ना जेवण करतो. इथं कांदा बिंदा कापला, इथं भात आहे, आणि आता आम्ही जेवण करून कसं लागतंय आधी बघ, टेस्ट करून. मी केलंय, सांग कसं लागतंय. आता हे उरे सुरेचे पीस दिसते आहे ना, मस्त हड्डीचे तर पीस घेतली. तुझ्यापेक्षा किती भारी कळलं का? मग हे स्ट्रक्चर पाहिलं गिरवीचं, ग्रेव्ही. हा 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 हा, हे असं खावं लागतं असं. मला रस्सा नाही आवडत, हे असं पाहिजे बघ, अशी ग्रेव्ही पाहिजे. माझ्या ह्याच्यात कुठं रस्सा आहे? चला बघू, टेस्ट करू. तुम्हाला कोणती ग्रेव्ही आवडली सांगा बरं कमेंट मध्ये आम्हाला. माझीच ग्रेव्ही आवडली, ती तरी आहे, ही ग्रेव्ही आहे. आता याच्यामध्ये ना आपण हे पीस बघा तुम्ही कसे शिजलेले आहे बघ, डायरेक्ट कसं घास यायचं याच्यावर, असं आहे ना, लिंबूने आणलं का याच्यावर आहे ना असं प्याज. अरे खूपच एक्साइटेड झालेले, असं घास
असा कांदा प्रत्येक घासाला कांदा कवर ठेवणार आहे. मी ठेवला सोबत तुला फक्त टेस्ट कसं आहे? हा ना. चला मित्रांनो जेवण करू आता. ओके. तो संध्याकाळी आमचं जेवण झालंय ना असं ना लगेच भांडे वगैरे घासून बिसून डायरेक्ट सगळं फिनिश केलेले असे ना मस्त 2 पाट्या भांडे घासलेले. 3 तास गेले त्याच्यात फक्त एवढे पाठीभर भांडे धुतले. हे किती गरम लागू राहिले इथं. म्हणजे आमच्या दोघांचे भांडे एवढे टाकतात. आणि आशूला ना थंडी वाजत होती. आशूला मी हीटर लावून दिलं हे बघा. माझ्या आयुष्यामध्ये बाहेर जाऊन भांडे घासते एवढ्या थंडीचं बाहेर बसून मगाशी ते भांडे बाहेर बसून माझ्या हातांचे बोटे गेले कामात. मस्त इथंच घालायचं ना. हवा एवढी थंडी आहे. त्याच्यामुळं हीटर लावून दिलं ना तुला आता. तू म्हणली असती बाहेर आपण हीटर लावलं असतं ते. हा, त्या हवेपुढं काय ते घेतलं. हा का तसं बाहेर भांडे घासायला भारी वाटतं मला. लई हवा आहे बघा. असेच केसले वीज गळले तुझ्या. केसले वीज गळले. म्हणजे तर चला आता आपण आहे ना थोडं काम झालं बोलू. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 4 आणि सगळे बाहेर बसलेले. विरा, तिचे पप्पा, मम्मी, बाबा आणि आज विराचे ना पिंपरीचे बाबा पण आले, म्हणजे माझे सासरे आले. सकाळी विरान ते आल्याच्या नंतरच ते आलेले होते. तर मग सगळे बाहेर बसले आणि विराला काय मग विराला तर कोणीतरी खेळायला पाहिजे असं. आणि विराला ना इथं खरंच लहान मुलं नाही आहे ना खेळण्यासाठी. मग तिला असं वाटतं ना बाहेर गेलं तर लहान मुलं वगैरे असतात. आणि आमच्या कोळपेवाडी गावात गेलं ना तिकडं सुद्धा इतकं करमतं, तिथं सुद्धा येत नाही ती. तिला तिकडं सुद्धा आवडतं. मग मम्मी म्हटली आम्ही ना तिला थोडा वेळ घेऊन गावात वगैरे जात जाऊ. आणि तसं पण आता मम्मीला ना गावातलं घर आवरायचं आहे. कारण की आता माझी आजी वारली होती मागच्या वर्षी, तुम्हाला माहीत असेल. तर आजीला आता 1 वर्ष पूर्ण झालंय. आता आजीचं वर्ष श्राद्ध आहे. 5 तारखेला वर्ष श्राद्ध आहे. मग मम्मीला ना घर आवरायला जायचं आहे. आणि आज 1 तारीख आहे. तर मग आता मम्मी आज जाणार होती पण अजून नाही गेली. काय तमाशा खेळत असन तिचं लई अवघड राहतं बाबा. माती खेळणं हे खेळणं समोरच्याला ना पूर्ण हँग करून टाकी ते खेळून खेळून. घ्यायचं ना थोडी येते ना तुमच्याकडं. लाडी कुठं लावायचं. मम्मीला सोडितच नाही ती. तिला असं वाटतं कंटिन्यू मम्मी माझ्यासोबत पाहिजे. मम्मीला जायचंय घर आवरायला गावातलं घर. बघायला मग स्वतःला मॅडमला घेऊन या मग कसं जायचंय. तुला जाऊ वाटत. तर माझ्याकडे येणार आहे 15 कोटी. त्यातलं 1 कोटी मी दान करणार आहे. बापरे मला दान करते 1 कोटी. खरंच लय आशीर्वाद देईन तुला दोन्ही हाताने असा. द्या मग. मला आधी असं म्हणावं लागेल देवाईला लवकर 15 कोटी भेटू दे म्हणजे मग मला 1 कोटी भेटू. आणि 1 कोटी माझ्या सबस्क्रायबरला दान करणार आहे मी. बापरे किती दिली एकाला? 1 मिलियनला एकाला किती देतील? 1 मिलियन सगळे थोडे ऍक्टिव्ह राहत्या. जेवढे ऍक्टिव्ह राहत्या त्यांनाच देईल. बापरे म्हणजे तरी पण चंगी होऊन जाईल त्यांची पण तुला असं काय ते ठरवायला ते म्हणतील आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केलेला आज थोडी काय तुला द्यावाच लागेल सगळ्यांना. हा मग जे ऍक्टिव्ह राहील जे मला कमेंट करता लाईक करता त्यांना देईन ना. आणि बाकीचे ते म्हणतील मग आम्ही कमेंट नाही ते केली नाहीच कुठून देईन. ते ऍक्टिव्ह असणार सबस्क्राईब करून ते निघून गेलेले राहत्या. एकदा व्हिडिओ पाहते एकदा आवडला कधी कधी सबस्क्राईब करत्या मग पुन्हा बघायला नाही येते. असे पण सबस्क्राईबर राहतात. नाही आपले सबस्क्रायबर बघा ते त्यांना द्यावं लागेल. देईन ना मग 15 कोटी आल्या. 15 कोटी वाटायला जाते मी हा एवढं थोडी. मग मी तेवढं टार्गेट ठेवीन ना. 1 कोटी द्यायची ना फक्त वाटायला. भागीले करायचे 1.5 मिलियन. सगळ्यांना 1 नाही कोटी भागी 1.5 मिलियन सगळ्याला देऊन टाक. मी काय म्हणतो 500 तर देणं आहे ना. जाऊ दे सगळ्यांना. कस काय पुरण एवढी 1 कोटी पुरण का सगळ्यांना. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ. तिथे असाच मजाक चालू होता. एकखट्टी आपल्या सगळ्यांकडे म्हणजे एक सोबत 15 करोड येणं शक्य नसतं. तर जर आलेच कधी बाय चान्स तर खरंच मी 1 करोड आपले सबस्क्रायबरसाठी असं गिव्ह अवे किंवा वेगवेगळे प्राईजनुसार असं काहीतरी ठेवल. पण एवढे 1 सोबत येणं शक्य नसतं. असंच मजाक चालू होता. तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.